बुकेच देतो अख्खा कॅडबरीचा. काय सांगणार आता, फक्त टिकून ठेवा, नीट राहावं दोघं पण, बस एवढंच. म्हणजे मी डार्क चॉकलेट जास्त करून खातो. पहिलं चॉकलेट कोणाला दिलेलं आठवतंय आणि कोणतं दिलेलं? स्कूलमध्ये दिले जास्त आवडीचं होतं, मेलोडी नाही ते एकलेस. एक्चुअली मैं चॉकलेट्स बहुत कम खाती हूँ. आई डोंट हैव अ स्वीट टूथ. डेअरी मिल्क. डेअरी मिल्क एक लहानपणापासून आवडती ना. म्हणजे मी विचार करतेय की मी विसरली आहे, माझी मेमरी लो झाली आहे की नक्की कुठला महिना सुरू आहे. म्हणजे चॉकलेट डे तर काल नक्कीच नव्हता, मला जेवढं आठवतंय तेवढं. आणि तरीसुद्धा काल इंस्टाग्रामवरती एक चॉकलेट इतकं ट्रेंड केलं नाही, म्हणजे तुम्ही बघितले असतील रील्स वगैरे, आणि त्यावरून मला असा एक प्रश्न सुचला की तुमचं आवडतं चॉकलेट कोणतं आहे. काल जर तुम्ही इंस्टाग्रामवरती खूप रील्स बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की इंस्टाग्रामवरती एक विषय झाला आहे. तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही आहे, मी फक्त तुम्हाला विचारते की तुमचं आवडतं चॉकलेट कोणतं आहे, आणि मी आज लोकांनाही विचारणार आहे की त्यांचं आवडतं चॉकलेट कुठलं आहे. चला, मी तुला असं विचारते की तुझं आवडतं चॉकलेट कुठलं आहे. डेअरी मिल्कच आहे. दिली आहे का कधी कोणाला? दिली नाही, नाही एकदाही नाही. दिली म्हणजे घरच्यांना, मम्मीला म्हणा, तिला म्हणा. तुला कोणी दिली आहे? मग कधी द्यायचं प्लॅन आहे? बघू आता, काहीतरी प्लॅनिंग केलं असेल. जेव्हा येईल तेव्हा देऊ. इन प्रोसेस आहे. ठरलंय म्हणजे तुमचं ठरलंय. ठरलंय आता, बघू. मग काय कॅडबरीज देणार की अजून काही पुढचं वर्जन? बुकेच देतो अख्खा कॅडबरीचा. क्या बात है, ऐसा बंदा चाहिए लाईफ में ना. बरं, जी रिलेशनशिप मध्ये आहेत, त्यांना काय सांगशील तू? काय सांगणार आता, फक्त टिकून ठेवा, नीट राहावं दोघं पण, बस एवढंच. डेअरी मिल्क सिल्क. दिली आहे का कधी? हो, कधी दिली? आत्ताच दिली. दाखवू तर मग आता. आम्ही मागत नाही, जरी दिली असेल तरी दाखवू शकता आम्हाला. तुमचं आवडतं चॉकलेट कोणतं? माझं तसं म्हणजे मी डार्क चॉकलेट जास्त करून खातो, डेअरी मिल्कचं. हां 75% किंवा 90% वाला जे असतं ते. मग ते नसेल तर मग किटकॅट, सिल्क. यांच्याशी बोलताना मला आज एक नवीनच गोष्ट कळली, म्हणजे चॉकलेट खातानाही एवढा विचार करून खायचं. सिरियसली म्हणजे मग खाताना एवढा विचार करायला लागतो ना, कारण देताना आपण एवढा विचार करतो. ओके, पण लहानपणीचं चॉकलेट कुठलं आवडतं, असं चाइल्डहुड मेमरी अशी आहे कुठली मस्त अशी? पार्लेजी. सेम पार्लेची. ओके, अशी काही त्याच्याशी रिलेटेड एखादी शाळेतली मेमरी असेल तर मला सांगा ना. मस्त. सध्या तरी तसं काय नाही. नाही, शाळेतली. शाळेतली म्हणजे लहानपणी ते पारावरती जाऊन चॉकलेट घ्यायचं, ते भरणीमध्ये ठेवलेलं असायचं, त्यातलं तेच निवडायचं आणि तेच खायचं. ती एक. तुमची अशी शाळेतली कुठली मेमरी आहे किंवा कॉलेजमधली? नाही शाळेतलीच तसं. कोणती आहे? तसंच सगळ्या मैत्रिणींसोबत घेऊन खायचं ते. सिल्कच मोस्टली खाल्ली. कधी दिली आहे का कोणाला? दिली, घेतली. घेतली. एक हात से दो, एक हात से लो. आता जी रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांना काय सल्ला देशील तू? कशाबद्दल? चॉकलेट वरून आठवलं रे मला, काय गिफ्ट द्यावं हा प्रश्न पडतो ना लोकांना. काय गिफ्ट द्यावं? मी पण येत तू त्यासाठी तोच विचार करतोयस? हा, FC रोडला येऊन तू काय गिफ्ट द्यायचं हा विचार करतोयस त्यासाठी चालूय. खरेदी करायला, हा, की जाता जाता चॉकलेट? काहीतरी घेऊन जायचं जे देता येईल. तू पहिलं चॉकलेट कोणाला दिलेलं आठवतंय आणि कोणतं दिलेलं? स्कूलमध्ये दिले, बर्थडेच्या वेळी दिलेलं फ्रेंडला. अच्छा, फ्रेंडला दिलेलं. शाळेत असताना असं नाही का, शाळेत अशी चॉकलेट वाटायला सांगायचंय, वाटलीस का कधी शाळेत? कोणतं वाटायचं? इक्लेअर्स वाटायचं. Eclairs? हा 1 रुपयाला एकच यायचं रे. हा, पण त्यावेळेस भेटत होतं, तेच जास्त आवडीचं होतं. मेलोडी नाही ते इक्लेअर्स. कोणतं? इक्लेअर्स नाही तर मेलोडी, अच्छा, दोन्हीपैकी इक्लेअर्स का मेलोडी? दोन्ही पण द्यायचं. 1 वर्ष ते दिलेलं, 1 वर्ष दुसरं पण दिलेलं. तुझ्यासमोर 2 ऑप्शन आहेत, एकीकडे आहे इक्लेअर्स, दुसरीकडे आहे मेलोडी. मेलोडी. सांग सगळ्यांना. हा, मेलोडी. चॉकलेट खात नाही मी. हं? खात नाही मी. का चॉकलेट द्यायला कोणी नाही? नाही द्यायला आहे, पण दातामुळं द्यायला आहे. दाताचं काय झालंय? खात नाही मी चॉकलेट, स्वीट खात नाही. तरी त्यातल्या त्यात एखादं तर नाव घे रे चॉकलेटचं. एवढं उन्हातानात मी फिरून तुला चॉकलेट विचारतीये. विक्लेअर्स असले, पार्ले वगैरे. कॅडबरी. काय, कुठली कॅडबरी? काय सिल्क. म्हणजे लहानपणीच असं कुठलं चॉकलेट आवडतंय? लहानपणीपासून ती एक्लेअर यायची ना, म्हणजे आता पण येते, पण मी आता खात नाही, पण ती पण. आणि कच्चा मँगो बाईट. काय कच्च्या मँगो बाईटवर काय काय एक्सपेरिमेंट केलेत लहानपणी? असंच खाल्लंय, काही एक्सपेरिमेंट नाही केले. बरं, कुणी दिलंय का कधी? हा, कधी कुणी दिलंय का? काय काय
चॉकलेट कधी कोणी दिलंय हो, का? दिलंय ना. कोणी नाही, तसं कोणी नाही दिलंय, बट लाईक छोटा होतो तेव्हा द्यायचे. आता मोठं झाल्यावर काय कोणी नाही, काही काय केलंस तू असं मोठं झाल्यावर तुला चॉकलेटच देईनात लोक? चॉकलेट खातच नाही कोणी. कुणीच खात नाही. मेरा फेवरेट चॉकलेट कैडबरीज डेयरी मिल्क है. सगळ्यांनाच कॅडबरी आवडते, दुसरं कुठलं नाही का आवडत? एक्चुअली मैं चॉकलेट्स बहुत कम खाती हूँ. आई डोंट हैव अ स्वीट टूथ. सेम विद मी. अच्छा, पर ऐसी चॉकलेट सी जी ऐसी कौन सी मेमोरी है क्या आपके पास जो चॉकलेट से रिलेटेड है? वो ना मैं डेयरी मिल्क फ्रूट एंड नट्स पसंद करती. आफ्टर ईटिंग दैट माई मूड स्विंग्स विल चेंज. थोड़ा हैप्पीनेस आ जाता मेरे को. दैट्स वाई पर्टिकुलरली जब मेरा सैलरी आता ना, डेफिनेटली आई परचेज वन. खुद से विथ फुल सेटिस्फैक्शन आई सिट अलोन एंड ईट. वाह, क्या बात है. आपकी ऐसी कौन सी मेमोरी है क्या? व्हेन आई वाज इन कॉलेज, जब मैं कॉलेज में थी, एक पर्क का ऐड आ रहा था कि हाउ डू यू लाइक टू ईट द चॉकलेट विदाउट डिस्क्लोजिंग इट टू योर ब्रदर और समवन. तो व्हाट वी डिड वर, मैं और मेरी दीदी, शी इज़ माई सिस्टर एक्चुअली, सो we hid it from, we used to buy it and we used to hide, and then we used to go into a room where he was not he used to not come. So हम लोग वो रूम पे जाते थे और क्लोज करके पूरा चॉकलेट खा के फिर we used to come out, and he was like, उसको भी पसंद था लेकिन हम लोग ऐसा करते थे वैसा. अच्छा, घर वालों को पता नहीं चलता था? कर किसी को पता नहीं चलता था. डेअरी मिल्क. का बरं? अशी एखादी मेमरी सांग ना मला, जी ऐकून असं वाटेल की यार माझी हीच मेमरी होती, असं काही. नाही असं काही नाही आहे, पहिल्यापासूनच आवडते. चॉकलेटसाठी काय खोटं बोललंय का कधी घरातल्यांसोबत? नाही. असं काय इझिली भेटलं त्याच्यामुळे काय असं खोटं वगैरे बोलायला लागलं दोघींची कॅडबरी यार, मला काहीतरी वेगळं नाव अपेक्षित होतं. नाही. डेअरी मिल्कच आवडते. दोघींना पण डेअरी मिल्कच आवडतं. असं काय डेअरी मिल्क मध्ये की सगळ्यांनाच डेअरी मिल्क आवडतीये? छान आहे म्हणजे असं टेस्टला वगैरे. बाकीच्या ह्याच्यात म्हणजे बाकीची चॉकलेट कडू विकतात. नाही, आहे ते सगळ्यात छान. डेअरी मिल्क एक लहानपणापासून आवडती ना. किटकॅट. बापरे, किती 5 तास घेतले किटकॅट. का बरं? आवडतं असंच. फेवरेट आहे. काही मेमरी आहे का किटकॅटशी रिलेटेड? नाही. कुणी गिफ्ट केलेलं होतं, तू कोणाला गिफ्ट केलेलं होतं, असं काही? चॉकलेटशी रिलेटेड अशी काहीच मेमरी नाही आहे तुझी? नाही. काय असणार आहे? तीच विचारतीये. मेमरी काही नाही आहे. काहीच नाहीये. चॉकलेटशी रिलेटेड एकही मेमरी नाही, असं होऊच शकत नाही. प्रत्येकाची चॉकलेटशी रिलेटेड काही ना काहीतरी चाइल्डहुड मेमरी जोडलेलीच असती, नाही का? म्हणजे पूर्वी आपण फक्त वाढदिवस असला तरच शाळेमध्ये चॉकलेट वाटायचो, पण हल्ली कधीही कुणी कसंही कुणाला उठता सुट्टा चॉकलेट देतं. म्हणून मी विचारते की तुमचं आवडतं चॉकलेट कुठलं आहे? हां, म्हणजे मला कमेंट करून सांगा. आणि अशाच कंटेंटसाठी बघत राहा ऑड इव्हन, आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करा.